जे ज्या भावनेने मला शरण येतात त्यांना अनुरूप असे फळ मी त्यांना प्रदान करतो. हे पाच सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. तर भगवान सांगत आहेत की कशा प्रकारे जे ज्या भावनेमध्ये शरण त्यांना भगवान कृपा करतात. भगवान सर्वांवर सर्व प्रकारे कृपा करतात. मग असं सातत्यानं का दिसतं की भगवंत सर्वांवर कृपा करतात, पण सातत्याने असा प्रश्न उद्भवतो की जे अतिशय गरीब आहेत ते गरीबच आहेत आणि जे श्रीमंत आहेत ते श्रीमंत होत चालले आहे का? किंवा भक्ती मार्गामध्ये पण बघितलं तर काही अतिशय सिरियस भक्त आहेत, फार तीव्रतेने भक्ती करतात आणि काही थोडे स्लो आहेत, काही दोन्हीच्या मध्ये आहेत. सगळ्यांची गाडी जरा धक्का मारल्याशिवाय चालू होत नाही. तर अशा प्रकारे असा भेद का? कारण की भगवंताचे आपण सगळे अंश आहेत किंवा आपण सगळे त्यांची लेकरे आहोत. तर मग भगवंत असं का करतात? ते युजली भगवंत जो ज्या भावनेमध्ये त्यांना शरण येतो त्या भावनेमध्ये भगवंत त्यांना अनुरूप असं फळ प्रदान करतात. हे या श्लोकात. आता यासाठी एक सुंदर उदाहरण आपण पाहू. जसं समुद्र सगळ्यांनी पाहिला असेल, पाहिला का? तर समुद्रामध्ये समुद्रातून आपल्याला काय काय प्राप्त होतं? कोणी सांगू शकेल? समुद्रातून आपल्याला काय काय प्राप्त होतं? मीठ मिळतं, आणखी हिरे मिळतात, तेल मिळतं, क्रूड ऑइल, आणखी काय मासे मिळतात, आणखी हिरे, तेल, मासे, आणखी मीठ, आणखी काय? आणि कोण समुद्रात जातं तिथं मजा करायला पण मिळते, आहे का? तर समुद्रामध्ये जर एखादा व्यक्ती गेला, त्याने अतिशय भरपूर प्रयत्न केले आणि त्याला तिकडे हिरा मिळाला, किंवा तुम्ही असं अचानक समुद्रात गेला आणि इथं चला आंघोळ करायला, जरा मजा करू, आणि असं करता करता अचानक हातात उंजळी भरून हिरे भेटले, असं काही झालंय का? नाही. तर ते हिरे प्राप्त करणे किंवा ते सुंदर मोती प्राप्त करण्याला भरपूर मोठा प्रयत्न करायला लागतो. भरपूर जास्त तिकडे तो जागा कुठं शोधून काढून भरपूर वेळा तो जो गोताखोर त्या आतमध्ये जायला लागतो आणि फार खोलवर जाऊन तिथून तो हिरा प्राप्त होतो आणि मग त्याची किंमत एवढी असते. भरपूर कष्ट आहे. त्याच्यापेक्षा थोडे अजून कमी कष्ट आहेत, ते म्हणजे तेल प्राप्त कर. समुद्रातून तेल मिळतं, तर तेल पण कसं ते लगेच मिळतं का? त्याचं सगळं डायरेक्शन ते कुठे आहे वरती पाहून ना तिथे मोठी रिफायनरी लावायला लागते, सिक्युरिटी करायला, तेव्हा कुठून तर ते तेल प्राप्त होतं त्याला. आणखी त्यापेक्षा थोडं अजून कमी कष्ट म्हणजे मासेमारी. समुद्रात इतकी मासेमारी होते, ते पण काही साधी गोष्ट नाही. समुद्राची लो टाईड, हाय टाईड, भरती ओहाटी काय ती पाहून समुद्र मध्ये जे मासेमारी करणारे लोक आहेत ते आत जातात, कधी कधी ऍक्सिडेंट्स होतात, नाही का? तर ते पण काय प्रयास फार कठीण आहे, कष्टाचा आहे. आणि त्याच्या खाली आपण जर उतरलो तर काय मीठ, समुद्रातून मीठ प्राप्त होतं. हे मीठ प्राप्त करण्यासाठी पण कष्ट लागतात. तुम्ही जर मुंबईत मीरा रोड, डहाणू या भागात गेला तर तिथे भरपूर मिठागळ आहे. तर
तो पण साधारण त्रास नाही. आणि तिसरं शेवटचं आहे ते म्हणजे काय की समुद्रात जायचं आणि तिथे मजा करायची, जरा उड्या मारायचं, समुद्रात लाटात उड्या मारायचं, त्यात काही त्रास नाही येत ना. तर समुद्र एकच आहे, परंतु त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत. बरोबर का? असं कधी मी मगाशी म्हणाल, असं कधी होत नाही तो पोहायला गेला आणि समुद्रात आणि त्याला मोती मिळाला किंवा मासा मिळाला, तेल मिळालं नाही. तर तिथे तसे प्रयत्न, तसे कष्ट घ्यायला लागतात, तेव्हा ते प्राप्त होत. अगदी तसंच हा जो श्लोक आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते, भगवंत या श्लोकात असं सांगताय, जो ज्या भावनेमध्ये, जो ज्या तीव्रतेने माझी भक्ती करतो, तशी त्याला ती भक्ती मिळते. जो केवळ समुद्रात मजा करण्यासाठी गेलाय, तर त्याला तेवढी मजाच मिळणार. चला आज काय रविवार सत्संग साताऱ्यात असतो, चला जरा मजा करू, हरे कृष्ण हरे कृष्ण, हरी बोल हरी बोल, आणि प्रसाद घेतला, फार सुंदर कार्यक्रम होता, फार सुंदर, वा वा वा. आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्या रेग्युलर आपल्या लाईफ मध्ये स्टार्ट. ते जे काय ऐकलंय ते काय इकडून ऐकायचं, इकडून सोडते. पण काही भक्त आहेत जे इथं सातत्याने येतात, रेग्युलरली कथा ऐकतात, असं काही सेवा करतात, आणि हळूहळू त्यांना एक एक गोष्टी प्राप्त होतात, अनुभव मिळतात, संबंध जुळतात भक्तांशी, भगवंतांशी, एक रुची येते सेवेमध्ये, जपामध्ये किंवा प्रवचन ऐकण्यामध्ये, कीर्तन ऐकण्यामध्ये, वाचण्यामध्ये, डान्सिंग करण्यामध्ये. तर हे कधी, हे जो सातत्य ज्यावेळी हे करत जातो त्यावेळेला प्राप्त होतो. पाहतो आपण की भौतिक जगात ही कोणती गोष्ट लगेच प्राप्त होती का? जसं आज पाहतो आपण शिक्षण, पीएचडी, ज्या काय ह्या लगेच अशा प्राप्त होत, वर्षानुवर्ष अभ्यास करायला लागतो, वर्षानुवर्ष परीक्षा द्यायला लागतात, तेव्हा कुठेतरी एखादी डिग्री प्राप्त होते. कोण मिळेल की मला नोकरी मिळाली, नोकरी मिळाली ठीक आहे, पण अजून दुसरा पार्ट आहे, ती नोकरी करायची आपल्याला. नोकरी मिळाली इथपर्यंत ठीक आहे, पण नोकरी करायची म्हणजे ती सातत्याने टिकून ठेवायची. रोज सकाळी उठून ऑफिसला जायचं, यायचंय, तिथे पडेल ते काम करायचे. तर नो पेन नो गेन असं म्हणतात इंग्लिश मध्ये. कोणतेही कार्य, कोणतेही यश, कोणतेही हे मिळण्यासाठी अनेक त्रास सहन करावे लागतात. बरोबर का? सगळ्यांना अनुभव आहे. सातारा इस्कॉन इतकं सुंदर फ्लरिश झालेलं आहे, याच्या मागे पण अनेक भक्तांनी भरपूर पेन घेतलाय, तेव्हा हा असा गेम झालेला आहे. जुने भक्तांनी इतकी सेवा केलेली आणि इतके सुंदर विग्रह गौरवण्यात आहे, इतके सुंदर मंदिर, हा सगळा सुंदर परिसर असा झाला का? नाही. हळूहळू हळू अनेक वर्षानुवर्ष प्रचार प्रसार करत होते भक्त, कष्ट घेत होते, तेव्हा भक्त झाले, आणि आता आज एवढे सुंदर भक्त आहेत. तर स्वतःच्या या प्रयत्नाद्वारेच आपल्याला हे यश प्राप्त. एकदा एक असं झालं, एका रेल्वे स्टेशनवर पुस्तकांचा एक स्टॉल होता, भौतिक स्टॉल पुस्तक. तिथं तो माणूस होता आणि त्याने एक पुस्तक पाहिलं आणि चक्रून खाली पडला, धाडकन. काय झालं? सगळे झाले, उठा, त्याला पाणी जरा शिंपडलं वगैरे. तो म्हणलं काय काय झालं तुला, कोण आहेस तू? तुम्ही डॉक्टर आहे. डॉक्टर आहे? अच्छा ठीक आहे, पण पिशू तर कसं झालं, चक्कर पडलं का? तो म्हणलं हे पुस्तक मी बघितलं, तो म्हणतो मी डॉक्टर आहे, मला जवळजवळ 5 ते 6 वर्ष मला हे डॉक्टरी मिळवण्यासाठी लागले, अभ्यास करायला लागला,
भरपूर अभ्यास करायला लागला, घासावं लागलं आणि 8 ते 10 लाख रुपये खर्च झाला. आणि हे पुस्तक फक्त या पुस्तकात दिले 1 महिन्यात तुम्ही डॉक्टर बना. हे बघून मी चक्करून पडलो की कोणालाही जमेल की इतकं सोपा मार्ग. यांनी 5-6 वर्ष घातले तिकडे, लाखो रुपये घातले आणि इकडे पुस्तक लिहितात 1 महिन्यात तुम्ही डॉक्टर बना. असं कधी होतं का? एक महिन्यात करोडपती बना, असं कधी होत? पुस्तक लिहिणारे करोडपती झाले, वाचणारे नाही. तर या भौतिक जगात पण असं कुठलीच गोष्ट अचानक किंवा फास्ट मध्ये कधी होत नाही. याला काळ जातो, त्याला प्रयत्न लागतात आणि तेव्हा कुठेतरी यश हाती मिळतं. तर म्हणून आपल्याला ही या भक्ती मार्गामध्ये आपल्याला जर काही प्राप्त करायचं असेल, भगवंतांचं कृष्ण प्रेम, भक्तांचा संग, ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर आपल्याला पण काय करायला लागेल? काय करायला लागेल? कृष्ण प्रसाद खायला लागेल. परिश्रम घ्यायला लागेल, कष्ट घ्यायला लागेल, तेव्हा कुठेतरी काय मिळेल. झोपायने नाही करणार, नो पेन नो गेन. केवळ फक्त समुद्रात मजा करून आलं तर काय समुद्रातले हिरे नाही मिळणार. समुद्र आत 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 जायला लागेल. नाही का? जर आपल्याला भगवंतांचे कृष्ण प्रेम हवं असेल तर त्यात सिरियस व्हायला लागेल. आणखी काय मी करू शकतो यासाठी एक सुंदर कथा आहे, सगळ्यांना आवडेल ऐकायला. बरेच वर्ष, हजारो वर्षापूर्वीची ही कथा आहे. रामानुजाचार्यांच्या वेळी कांचीपुरमला एक मठ होता रामानुजाचार्याचा. कांची मठ असं त्याचं नाव. तर तिकडे अनेक महाराज संन्यासी भगवंताची वरदराजांची सेवा करत होते. तर त्या वेळेला एक म्हातारी स्त्री, तिला असं वाटायचं की मला पण काहीतरी सेवा करायची, मला पण काहीतरी भगवंताची सेवा करायची. परंतु काय व्हायचं, तिचं शरीर तिचं साथ देत नव्हतं, वय झालेलं, पण तिला इच्छा होती भरपूर सेवा करायची. आणि ती भरपूर वरदराजांना प्रार्थना करायची. आणि शेवटी वरदराजांनी तिच्या हृदयात काहीतरी स्मरण हे दिलं, दृष्टांत दिला. आणि ती काय करते, रोज दही बनवायची आणि जेवढे काही मठातले जे महाराज आहेत, संन्यासी आहेत, ब्रह्मचारी आहेत, त्या सगळ्यांना दह्याचं ताक बनवून सगळ्यांना एक ग्लास ताक द्यायचं. ही सेवा, हे घ्या, हे घ्या. सगळे बघतो, अरे ताक. आणि साऊथ मध्ये ताक तर फार प्रसिद्ध आहे आणि 3 ऋतूमध्ये ती ताक पितात. तर हे पाहून सगळे भक्त म्हणाले, अरे आजी, तुला हे ताक मला देत आहे, आम्हाला देत आहे, पैसे किती झाले त्याचे? नाही, पैसे नको, ही मी एक छोटीशी सेवा करते. तर ते म्हणजे नाही, रोज ही चालू आहे. तर आजीला म्हणतात की हे ताकेचे काय जे असेल ते पैसे घ्या, असं फुकट सेवा नको. म्हणजे नाही, मी म्हातारी झाली, तुमचे पैसे घेऊन आता मी काय, मला चोरी करून घेऊन जाईल पैसे, असं करा, ते पैसे तुमच्याकडेच ठेवा, मला जेव्हा गरज पडेल त्यावेळेला मी घेईल. आणि अशा प्रकारे वर्षानुवर्ष ही आजी ताक भक्तांना देत राहते. आणि एक दिवस तिला असं इच्छा होते, काय की अनेक दिवस किंवा अनेक काळापासून मी तिरुपती बालाजीचं दर्शन नाही घेतलं, तर तिरुपती बालाजी दर्शन घ्यायला मला जायची इच्छा झाली. आणि म्हणून ती जायची इच्छा करते. त्यावेळी तिला मनात वाटतं, पण तिरुपती बालाजी दर्शन घ्यायचं आहे, पण मोकळ्या हाताने कसं जायचं, आणि काहीतरी घेऊन
जसं भगवंतांच्या मंदिरात आपण जायचं आहे तर हा शिष्टाचार आहे, काहीतरी भगवंतासाठी घेऊन गेलं पाहिजे, मोकळ्या हाताने आलं नाही पाहिजे, काहीतरी फूल नाही, फुलाची पाकळी, फळ, काही ना काहीतरी भगवंतासाठी आपण घेऊन गेलो. तर तशी ही आजी मग ती या आश्रमात जाते, मठामध्ये जाते. ती म्हणते की मला बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे तिरुपती बालाजी दर्शन घ्यायला जायचंय, पण मी मोकळ्या हाताने कसं जाऊ? तर मग देवाचे भक्त समजतात, पैसे हवेत वाटत. किती पैसे पाहिजे सांग? नाही नाही पैसे वगैरे काही नको. पैसे नको, मग काय हवंय? म्हणले की मला एक तुमच्याकडनं प्रमाणपत्र हवंय. प्रमाणपत्र? सर्टिफिकेट पाहिजे. बरं, सर्टिफिकेट कसलं सर्टिफिकेट? म्हणजे त्याच्यावर तुम्ही लिहा. ती पुस्तक घ्यायला सांगते की ही आजी रोज न चुकता या मठातल्या सगळ्या भक्तांना ताक देण्याची सेवा करते आणि तिची ही सेवा रेग्युलर करत आहे. पण आता हे बालाजी, माझं आता हे शरीर काम करत नाही, कृपया करून आता तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन जावा. तर हे लेटर लिहित असताना ते भक्त म्हणतात, अरे हे एवढं असं सर्टिफिकेट कसं देणार मी? भगवंत आम्हाला घेऊन जावा मला असं सर्टिफिकेट, आणि सिग्नेचर मी नाही करणार. सिग्नेचर मी इथला साधा छोटा भक्त आहे. ते म्हणजे मग कोणाची? आमच्या गुरु महाराजांची घ्या. म्हणजेच कोण? रामानुचार्य. तर हे लेटर घेऊन ती आजी आणि ते भक्त त्यांच्या रामानुचार्यांकडे जातात. रामानुचार्यांना सांगतात की हे रामानुचार्य गुरुदेव, की अशा प्रकारे ही आजी रोज न चुकता सगळ्या भक्तांना ताक देते. दुपारच्या जेवणामध्ये जे तुम्ही ताक देता ते ताक ही आजी देत असते. तर कृपया करू. तिने सर्टिफिकेट मागितले आणि सर्टिफिकेट असा मजकूर आहे आणि तिची इच्छा आहे की भगवत धामात मला घेऊन जावा आणि तुम्ही ही सिग्नेचर करा, सर्टिफाईड करा. रामानुचार्य पाहतात, डोळे मिटतात, थोडं ध्यान करतात आणि नंतर ते म्हणतात, नक्कीच हिने इतकी सुंदर सेवा केलेली आहे. आणि रामानुचार्यांच्या या त्या सर्टिफिकेटवर रामानुचार्य सिग्नेचर करू. सिग्नेचर झाल्यानंतर आजी दंडवत करते आणि ती निघते. कुठे? तिरुपती बालाजी. आणि बालाजीला गेल्यानंतर तिथं सुंदर बालाजींचं दर्शन घेते. दर्शन झाल्यानंतर ते जे लेटर आहे ते दानपेटीमध्ये टाकते. टाकल्यानंतर अचानक काय होतं, तर मोठा वारा यायला लागतो, गुळ यायला, सगळे भक्त काय झालं अचानक. आणि तिथं काय होतं, तिथं साक्षात गरुडजी प्रकट झाली. गरुडजी फॅन, जेव्हा पंख मारला सगळीकडे धूळ उडते, वारा उडते. आणि गरुडजी म्हणते, हे आजी तुला भगवंतानी बोललंय, तू माझ्या पाठीवर बस, आता मी तुला घेऊन जातो. आणि अशा प्रकारे ती जी आजी आहे गरुडजींच्या आसनावर, गरुडजींच्या पाठी बसून वैकुंठाला निघून जाते. अशा प्रकारे या आजीची एवढीशी सेवा आणि तिला वैकुंठ प्राप्त. किती छान सेवा आहे, किती छान कथा आहे. तर या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं, की ती जी आजी आहे ती वयाने वयोवृद्ध होती, तिचं शरीर काय काम करत, पण तिने काय केलं, भक्तांची सेवा केली आणि सातत्याने केली. दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे सातत्य, रोज न चुकता ती ताक बनवायची आणि भक्तांना सेवा करायची. आणि कसं? दुसरं, प्रेमाने, आदराने. ना की असं विचार, काय रोज मला ताक करायला लागतं, हे लोक काय घेत पण नाही, पहिले तर घेत होते, आता काही ताक घेत नाही, तेव्हा काय एवढी बाटली शिल्लक राहिली, असा कंप्लेंटिंग मूड नव्हता. ती सातत्याने रोज न चुकता ती करत होती. आणि आज पाहू शकतो तिचं काय झालं, की भगवत धामात ती गेली. तर खूप वेळा आपण असा विचार करतो काय, की ही जी भक्ती आहे, ही भक्ती ही अतिशय
सहज आणि सुलभ आहे, परंतु आपणच त्याला अतिशय कठीण करून ठेवलेली आहे. आणि म्हणून या भक्तीच्या मार्गामध्ये आपण जी काही दिलेली जी काही सेवा आहे, ज्या काही साधना आहे, ही ज्या वेळेला आपण अतिशय व्यवस्थित सातत्याने आणि प्रेमाने ज्यावेळी करू, त्यावेळेला आपल्याला असा लाभ मिळू शकतो की केवळ ताक देऊन, केवळ ताक वाटून तिला भगवत धाम प्राप्त झालं का नाही? मग आपण जी काही आता आज आपण जी काही सेवा करतोय मंदिरामध्ये, किंवा करत नसाल तर करा, तर त्या सेवा नक्कीच त्या ताक वाटण्या सेवेपेक्षा मोठ्या असू शकतात. बरोबर का? मग आपण का बरं त्या करत नाही? सातत्याने करत राहायला पाहिजे. तर म्हणून प्रेमाने आणि कसं सातत्याने, परसिस्टंट. तर म्हणून श्रील प्रभुपादांनी आपल्याला जे काही दिलेलं जे साधन आहे, हे अतिशय परिपूर्ण आहे आणि ते काही त्याच गोष्टी दिलेल्या आहेत. श्रील प्रभुपाद बाहेर देशामध्ये गेले, त्यावेळी कुठला मंत्र जप करत होते? कुठला जप माहिती नाही? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही एवढं बोलायला कसं नाही का? तुम्हाला असं वाटलं अरे दुसरा कुठला मंत्र होता? हरे कृष्ण महामंत्र जप करत होते, कीर्तन करत होते. तोच महामंत्र आज आपण जप करतोय, कीर्तन करतोय. बरोबर का? आपण ज्या भक्ती मार्गात ज्यावेळी आलेला होता, कोणी इथे 8 वर्षापासून भक्त आहे, कोणी 10 वर्षापासून, कोणी 12-15 वर्षापासून, कोणी 1 महिन्यापासून भक्त असू शकतो, कोणी 2 महिन्यापासून, 3 महिन्यापासून, कोणी आजपासून पण भक्तीत आला असेल. त्या सगळ्यांना हाच सिलेबस आहे. काय? हरे कृष्ण महामंत्र जप करणे, कीर्तन करणे, गीता भागवताचं श्रवण कीर्तन करणे. भौतिक जगात पाहिलं तर पहिलीला गेला, पहिलीचा मुलगा दुसरीला गेला, पहिलीची पुस्तक रद्दीत जातात, दुसरीला तिसरीला गेला, दुसरीची पुस्तकं रद्दीला जातात. पण आपली ही शाळा अशी आहे, आपला सिलेबस चेंजच होत नाही. होतो का? असं कधी होतं का? आता भगवद्गीता आणि 2 वर्षानंतर मग भागवत आणि तिसरा वेद, नंतर चौथा नाही. त्याच ग्रंथांचा अभ्यास आणि त्याच गोष्टी करायचे, दुसऱ्या नवीन काही करायचं नाही. आपण हा विचार करता कामा नये की प्रभूजी एकच सेवा आम्ही किती वर्ष करू? 4 वर्ष झाले तीच सेवा करतोय, 4 वर्ष झाले तीच भगवद्गीता वाचतोय, 4 वर्ष झाले तोच भागवत वाचतोय, 4 वर्ष झाले तुम्ही पण तेच आहात. मी म्हणजे 4 नाही 4000 वर्ष जरी झाले तरी आपल्याला हेच करायचंय, श्रवण कीर्तन. कारण की देवी देवता या ठिकाणी यायला तयार आहेत, लाईन लावून उभे आहेत. जिकडे कुठे चैतन्य महाप्रभूंची मुवमेंट किंवा भक्तीचा मार्ग चालू आहे, ते तिकडे येऊन वेटिंग लिस्टला होईल. अजून कन्फर्म झालं नाही, आपलं कन्फर्म झालंय इकडे भक्तीसाठी. पण काय आपल्याला त्याची रुची नाही. आपल्याला असं वाटतं आता हे झाले, आता उद्या करते, उद्या ते ते ते. आपण लहानपणापासूनच आपण आता कितवीला आहे? पहिलीला, ओके. पुढच्या वर्षी दुसरीला, तिसरीला, चौथीला. ही प्रगती भौतिक जगात आहे, पण तीच प्रगती आध्यात्मिक जगात. भक्तीमध्ये हा जो एबीसीडी आहे, ही जीवनभर एबीसीडीच करायची. कोणतं पळून जाईल, जीवनभर एबीसीडी करायची. हा जीवनभर एबीसीडी करायची. कारण की या
देवी देवता पण या एबीसीडी करायला लाईन लावून उभे आहेत. म्हणून या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे ना, की त्याला असं वाटतं अरे काय आम्हाला तीच गोष्ट करायला होतात, तीच सेवा, कुकिंग करत राहा, सेवा झाडू मारत राहा, इकडे बॅकअप सेवा करत राहा, झाडू, त्या सेवा. आम्ही 2 दिवसापासून सेमिनार घेतोय, तर भक्त म्हणतोय प्रभूजी अहो काही भक्त सेवेलाच येत नाही. हे का नाही, आता तीच सेवा किती करायची, दुसरं काही आपल्याला करायचं नाहीच आहे, त्याच गोष्टी करायच्या आहेत. आपण एबीसीडी करायची, पण आपला प्रॉब्लेम काय, थोडा काळ गेला की आपल्याला पीएचडी करायची असते. पीएचडी करायची गरज नाही, एबीसीडी. एकदा एक भक्तीचं फार उच्च पुस्तक वाचत होते, तेव्हा एक लहान मुलगा, सॉरी जर पाय हे होत, लहान मुलगा आहे, तो म्हणला प्रभूजी तुम्ही एबीसीडी तरी समजली का, तुम्ही एवढं पीएचडीचं पुस्तक कशाला वाचताय. लहान मुलं काय कधी असं बोलतात, आणि खरंच असं आहे, खरंच आपण प्रभुपादांची एबीसीडी समजली का. भौतिक जगात एबीसीडी, आध्यात्मिक जगात एबीसीडी आपल्याला जीवनभर करायची, आणि भौतिक जगात पण एबीसीडी जीवनभर असते. कशी, जसं लहानपणी एबीसीडीचा अर्थ ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट, सी फॉर कॅट, डी फॉर जे असेल ते. परत तो लहानचा मोठा होतो, तरुण होतो, त्यावेळेला त्याचा एबीसीडी असते. ती एबीसीडी काय, ए फॉर अँड्रॉइड, बी फॉर बुक, ब्लूटूथ, सी फॉर चॅटिंग, डी फॉर डीजे. तिची एबीसीडी चेंज होते. परत तो जरा म्हातारा होतो, परत ती एबीसीडी काय, ए फॉर आर्थरायटिस, बी फॉर ब्लड प्रेशर, सी फॉर कोलेस्ट्रॉल, आणि डी फॉर डायट. नको हे लगेच संपूर्ण डायबिटीज. तर अशा प्रकारे जीवनभर एबीसीडी कर, भौतिक जगात जीवनभर एबीसीडी करतात. म्हणून आपल्याला पण या भक्ती मार्गामध्ये पण एबीसीडी करत राहिलं पाहिजे. भक्तीची एबीसीडी काय, ए फॉर असोसिएशन, बी फॉर बुक्स रीडिंग, सी फॉर चॅटिंग, डी फॉर कृष्ण प्रसाद डायट. कशी सुंदर एबीसीडी. तर भक्ती मार्गामध्ये या एबीसीडीचा वापर करत आपण जीवनभर इथं सेवा करू शकतो. आपल्याला पीएचडीची गरज नाही, करायचीच गरज नाही. तर श्यामन प्रभू एका प्रवचन सांगतो, ए फॉर असोसिएशन विषयी सांगते. त्याचा ए फॉरचा ए अजून एक त्याचा अर्थ सांगितला, ए फॉर अहंकार शुद्धी. ज्या वेळेला आपण हा असोसिएशन करतो भक्तांसंगात, त्यावेळेला अहंकार शुद्ध होतो. शुद्ध होतो म्हणजे भक्तांसंगात आल्यानंतर भक्त बरोबर आपली जागा दाखवतो. जर आपले इक्वल्स असतात, तर भरपूर आपण हे करतो ते केलं तर अरे ठीक आहे, राहू दे, आता तू काय केले मला माहिती आहे की. भक्त आपली पाय आकाशात असतात, ते जरा जमिनीवर आणतात. अहंकार शुद्धी, फार शुद्धीकरण करतात भक्त एकत्र आल्यानंतर. पण गरजेचं आहे, कारण की अहंकार जो आहे तो चांगला आहे का, भक्तीसाठी योग्य नाही. म्हणून भक्ताच्या संघात जेव्हा येतो त्यावेळी आपला अहंकार शुद्ध होतो. ए फॉर असोसिएशन, बी फॉर बुक्स रीडिंग. तर एक वरिष्ठ भक्त बोलले की काय तू काय करतो, काय शिकतो. तो म्हणतो पीएचडी नाही, काय बीएससी. तर त्यावेळेला आम्ही पण करतोय. तर ते काय त्यांनी सांगितलं, बीएससी म्हणजे बी फॉर भगवद्गीता, एस फॉर श्रीमद भागवतम, सी फॉर चैतन्य चरितामृत. बीएससी करत. तर हे भक्त पण हेच करत आहेत.
कारण की ज्या वेळेला आपण हे ग्रंथ श्रवण कीर्तन करू त्यावेळेला आपल्याला इथे मला का सेवा करायची, का भक्तांची संग करायचंय, का सत्संगाला जायचंय, ह्या सगळ्या गोष्टी श्रवण कीर्तनाद्वारे समजतात. माया मुग्ध जीव नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपा कैले कृष्ण वेद पुराण. जीवावर कृपा करण्यासाठी हे वेद पुराण दिले आहेत. ज्याचं वाचन आणि अध्ययन किंवा श्रवण करून काय होईल, त्यांच्यामध्ये भगवंताप्रती प्रेम प्राप्त होईल. आणि ह्यासाठी हे वाचन, हे श्रवण कीर्तन आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारे हे श्रवण कीर्तन चांगलं ठेवू त्यावेळेला आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान ही एक शक्ती आहे आणि या ज्ञानाच्या बळावर आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये या बाकीच्या सगळ्या जीवनामध्ये जे काही समस्या प्रॉब्लेम्स येतात त्यांना आपण शास्त्र चक्षुने बघू. अरे प्रभूजी, या भक्ताचे एवढं का झालं, असं का झालं, तसं का झालं, शास्त्र वाचलं तर आपल्याला कळेल की ह्या गोष्टी का होत आहेत. आणि मग आपण शास्त्र चक्षुने या सगळ्या गोष्टी पाहू. आज आपल्याकडे शास्त्र चक्षु नाहीये, आज आपल्याकडे मोबाईल चक्षु आहे. ते काय असेल तर मोबाईल मध्ये पाहायचं, मोबाईलद्वारे सगळं काही. एक पुण्यामध्ये आम्ही होतो, एक मुलाशी भेटलो. तो म्हणला, महाराज तुम्ही महाभारतातला काय पण प्रश्न विचारा, मी सांगेल तुम्हाला. अच्छा, मी म्हणलं महाभारत वाचलं नाही, मी 125 वेळा महाभारत सिरियल बघितली. 125 वेळा, त्यामुळे मला महाभारताचा खडा माहिती आहे. मी मला तुला 125 वेळा तुला महाभारतातलं एक क्षण, एक गोष्ट पण माहिती आहे तुला. सिरियल बघून काय महाभारत नाही समजलं. सिरियल नाही, महाभारत वाचावं लागेल. कारण की सिरियल मध्ये काय, जे श्रोतांना पाहिजे तेच दाखवणार. शास्त्र आपल्याला आवडत्या गोष्टी आणि आपल्याला आवडत्या सगळ्याच गोष्टी दाखवून देते. तर म्हणून हे शास्त्र अध्ययन आणि वाचन करता किंवा श्रवण केलं पाहिजे. पाहू शकतो आपण, हे जे श्रवण आहे किती महत्वपूर्ण आहे. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, जेवढे काही भागवत मधले उदाहरण घेऊ, हे फार कमी वयामध्ये भक्तीचे उच्चांक गाठला. ते प्रल्हाद महाराज घ्या, यांच्या वडिलांचं नाव काय, हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यपूने एवढी मोठी तपस्या केली की त्या तपस्येद्वारे ते सगळ्या ब्रह्मांडाचे प्रमुख राजा झाले. सगळे देवी देवता बघितलं थरथर कापायचे. थंडी वाजते तर गरम हवा पाहिजे, गरम हवा यायची. पाऊस पाहिजे तर पाऊस यायचा. ऋतुमान नसतानाही एवढी तपस्याची एवढं शक्ती मिळाली. अख्खं ब्रह्मांड हिरण्यकश्यपूला घाबरायचं, पण त्यांचा मुलगा प्रल्हाद घाबरायचा नाही. हिरण्यकश्यपूने मी एवढी तपस्या केली, सगळं ब्रह्मांड मला घाबरत नाही, हा मला घाबरत नाही. कसं काय? मी मरू नये यासाठी तपस्या करून अनेक ब्रह्माजींकडे वर मागितले, मरू नये म्हणून यासाठी, अमरत्वासाठी. पण या प्रल्हादाला आम्ही किती मारण्याचा प्रयत्न केला, कथा सगळ्यांना माहिती. प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने अनेक प्रयत्न केले. त्याला कडेलोट केली, सापांच्या समोर टाकलं, हातीच्या पायी दिलं, विष टाकलं किंवा तेला उकळत्या तेलात, सगळ्यामध्ये तो जिवंत राहील. यांनी तर काही तपस्या केली नाही. आणि मी एवढी तपस्या करून मी अमरत्व आहे तरी पण माझं थोडं भीतीवर, पण याला काही भीतीच नाही. काय गणित आहे याचं, काय मॅथमॅटिक्स आहे? कारण की ते भगवंताचे भक्त. प्रल्हाद महाराज एवढी भक्ती का आली? कारण की त्यांनी श्रवण केलं. कुठे श्रवण केलं? प्रल्हाद महाराज कुठे श्रवण केलं? आईच्या गर्भामध्ये. आईच्या गर्भामध्ये नारद मुनी
आईला सांगत, प्रल्हाद महाराजांच्या आईचं नाव काय? गयाधू. नारद मुनी कथा सांगत होते, गयाधू माता ऐकत होती, कधी कधी तिला झोप यायची. तेव्हापासून आहे ते, इकडे येत असेल तर हरकत नाही. तर अजून आज तो जो शिशु आहे तो ऐकेल. अशा परिस्थितीमध्ये प्रल्हाद महाराजांनी कथा ऐकली. इकडे सुंदर सुविधा आहे, सकाळी भागवतम आहे, इथं सुंदर, इकडे येणं आपल्याला होत नाही. थंडी आहे, कोण जाणार, राहू दे आपलं, युट्यूबला बघूया आपण. तर आईच्या गर्भामध्ये शिशु हा सरळ नाही, उलट्या दिशेने राहतो. उलट्या दिशेने राहून त्यांनी ही कथा ऐकली. आणि ते जेव्हा बाहेर आले, किती सुंदर भक्ती केली, सगळ्यांना प्रचार प्रसार केला आणि एक भक्तीचं एक उदाहरण प्रस्थापित केलं. तर हे आहे श्रवण. ज्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये शास्त्र ऐकणे, वाचणे असे हे स्थान देतो, त्यावेळेला जीवनामध्ये आपल्या ज्या काही समस्या, जे काही सक्सेस आहेत, त्या सगळ्यांना आपण शास्त्र चक्षुने पाहू शकतो. म्हणून हे श्रवण किंवा अध्ययन गरजेचं. सी फॉर चॅटिंग, चित्त शुद्धी. अजून एक अर्थ आहे, चित्त शुद्धी झाली पाहिजे. ही चित्त शुद्धी कुठून कशी होईल? हरिनाम घेऊन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरिनाम इज द पॉवरफुल आहे. नामाचार्य हरिदास ठाकूर हे किती नाम जप करायचे माहिती? किती करायचे? 192, 192 माळा जप करायचे. माहिती का एवढे माळा जप करण्यासाठी किती वेळ लागतो? 22 तास लागतात. 24 तासामध्ये 22 तास हरिनाम जप करण्यात आणि राहिले 2 तास त्यांचं इतर कार्य करण्यात. आपण किती करतो? जर 16 करत असेल तर 16 माळा. ते 16 माळा करण्यासाठी किती वेळ लागतो? 2 तास. आणि राहिलेले 22 तास आपण इथे काम, मजा नाही, इतर काम करत. तर प्रभुपाद महाराज आपली इतकी कृपाळू आहेत, त्यांनी सगळं उलट करून टाकलं. 24 तास जप करायचं आहे, 22 तास जप करायचं आहे. प्रभुपादांनी इतकी कृपाळू, वैष्णव इतके दयाळू असतात, त्यांनी सगळं उलट केलं. काय? ठीक आहे, 22 तास नका, 2 तास जप करा आणि बाकीचं तुमचं काम चालू राहू दे 22 तास. हरिदास ठाकूर काय करत होते? 22 तास जप करते, बाकीचे काम 2 तास करते. तर एवढी मुभा, एवढी सूट दिली आपल्याला, तरी पण आपल्याला ते होत नाही. ऍक्च्युली जे आनंद जो आहे तो या हरिनाम, या आध्यात्मिक क्रियेमध्ये आहे. परंतु आपल्याला जो प्लेजर जो आहे, सेन्स प्लेजर इंग्लिश मध्ये म्हणतात, आणि हा जो आध्यात्मिक आनंद जो आहे तो या दोन्हीची तुलना आपल्याला असं वाटतं की हे सेमच आहे. सेम नाही. आम्ही लहानपणापासून ही आपल्याला, आपण त्याच ह्याच्यात वाढलोय. काय सुट्टी आली, चला मजा करायची, फिरायला जायचं, मूवीज बघायची, नेटफ्लिक्स बघायचं, हे बघते बघ, त्यात किती आनंद. तर तो आनंद काय आहे? थोड्या काळात. परंतु भक्तीचा जो आनंद आहे, हा आनंद हा थांबतच नाही. याच्यामध्ये आपण जसं जास्त करत जातो तसं अनेक रुची वाढते. खूप वेळा भौतिक क्रिया करून 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 काय होतं? कंटाळा येतो. एकदा आम्ही प्रवासात होतो, तर एक व्यक्ती होते, मुलगा होता, तो लॅपटॉप घेऊन जवळजवळ 3-4 तासाचा प्रवास, 4 पेक्षा जास्तच होता, तो लॅपटॉप घेऊन कॉन्स्टंट पिक्चर पाहत होता. एक संपला की तो आणि वैतागला. आणि नंतर त्यांनी, म्हणजे त्याला फोन कुठला तरी आला, तर तेव्हा म्हणतो क्या, तो तिकडचा म्हणतो क्या कर रहे हो? कुछ नहीं, बहुत परेशान हो गया, कंटाळा आ गया समोर मुंबई से.
3 पिक्चर देखा अभी बंद कर दिया यार. आणि इकडे आमचे भक्त मस्त जप करतात, हरे कृष्ण हरे कृष्ण जप झाला, आता सीसी घेऊन वाचायला लागले, नंतर आता झालं लेक्चर ऐकतात, खुश आहे ते. तर ते 4-5 तास हा मूवीज बघून बघून कंटाळा. कधी एकदाच मी त्या माझ्या मेन स्टॉपला येतोय आणि उतरतोय. म्हणजे या भौतिक क्रिया किती जास्त केला तर कालांतराने तो जो आनंद आहे तो बंद होतो, कमी होतो. जस्ट लाईक च्युइंग गम. सुरुवातीला कसं गोड लागतो, चावून चावून चावून, हा नंतर नंतर चव निघून जाते, आपण फेकून देतो. त्या भौतिक जगातला आनंद असा आहे. तर म्हणून यासाठी चित्त शुद्धी होणे गरजेचं आहे. म्हणून हे चित्त शुद्धी नाम, हरिनाम जे आहे ते करते. ज्यावेळेला हरिनाम घेतो त्यावेळेला आपल्या चित्ताची शुद्धी होते. भले ते आपलं ध्यान होत लागत नसेल तरी पण सातत्याने करत जाऊ तर त्याचा लाभ नक्कीच होणार. जसं औषध खाल्ल्यानंतर त्याचा लाभ आतमध्ये होतो. मुलं जर खात नसेल तर आई त्याला काय करते, साखरेमध्ये घालून किंवा काही गोड पदार्थ घालून देतो, त्याला कळत नाही, तर ते न कळत तो खातो आणि त्याचा औषधाचा इफेक्ट होतो. तसं कळत न कळत आपण नाव घेतलं पाहिजे. ध्यान लागो ना लागो करत राहिलं पाहिजे. रुची येऊ ना येऊ करत राहिलं. आणि ज्या ते करत करत त्यावेळेला आपल्याला रुची येईल. आमचे प्रभूजी इथं परवा दिवशी कालच आज सांगत होते. ते म्हणले, प्रभूजी महिनाभर मी फक्त प्रसाद घेत होतो, प्रसाद खात होतो, आणि प्रसाद खाऊन भक्त झालो. प्रभूजी रुची नव्हती तरी पण प्रसाद घेतच होता ना तुम्ही. खाण्यामध्ये रुची आहे आपल्याला. भक्तीचं कोणतंही कार्य घ्या, या कोणत्याही कार्यामध्ये आपण सातत्य ठेवत जा, आपल्याला त्यात रुची. कारण की भगवंत आहे तिथे, क्रिया ती फक्त भौतिक नाहीये, तिथं आध्यात्मिक क्रिया आहे. तिथं भगवान डायरेक्ट रेसिप्रोकेशन करतात. तर म्हणून आपल्याला कोणतंही कोणतंही जे क्रिया, कोणती जी सेवा आहे त्याच्यात काय पीएचडी करायची गरज नाही. जे आपण करतोय ते सातत्याने करत जा. त्याच्यात एक्स्ट्रा एफर्ट द्या, क्वालिटी टाइम द्या, त्याची क्वालिटी वाढवा. आपल्याला जे गुरु आणि आपल्या वरिष्ठांनी जी दिलेली जी सेवा आहे ती आणखी जोमाने, अधिक उत्साहाने आणखी कशी क्वालिटी करता येईल त्याच्यात चिंतन करून ती करत राहा. विसरून जा की मला ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय करायचं. ते करत 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 आपल्याला आपला जीवनाचं ध्येय प्राप्त होईल. जसं त्या आजीला मिळालं, ती सातत्याने ती करत राहिली, ताक वाटत राहिली आणि अचानक काय झालं बघत काम. शबरी मातेला कोणी सांगितलेलं, माता ऋषी म्हणाले की या तुझ्या ठिकाणी राम तुला भेटायला येते. रोज ती करत होती. वयात तारुण्यामध्ये तिने सेवा सुरू केली. रोज अंगण झाडायची, आश्रम झाडायची, फुलं आणून ठेवायची, फळं आणून ठेवायची, म्हणजे आज माझा राम येणार, आणि रोज ती करायची. कालांतराने ती म्हातारी झाली. आजूबाजूचे लोक म्हणायचे की अगं काय तू ते करते, राम कधी येणार नाही. पण तिने आशा सोडली नाही. गुरूंचा जो सांगितला जो आदेश होता त्याच्यावर पूर्ण विश्वासाने ती करत राहिली, सातत्याने करत. आणि एक दिवशी राम आले. आपल्याला सगळ्या कथा माहिती. म्हणून जी गोष्ट करताय तीच गोष्ट क्वालिटी आणि अतिशय फोर्सली. आपल्यासाठी ती सेवा, दुसऱ्यांसाठी ती सेवा छोटी असेल तर आपल्यासाठी मोठी सेवा आहे. असं समजू नका म्हणजे मला फार छोटी सेवा मिळाली, मला ही सेवा नको, मला ती सेवा पाहिजे. सेवा एकच आहे, सगळ्या सेवा एक आहेत. आपणच त्याची प्रतवारी केली. भगवंताच्या दृष्टीने सगळ्या सेवा सेम आहेत. भगवान भावग्राही आहेत. कुठल्या भावात ते करतात ते जास्त बघतात, काय करतात ते बघत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की अशी बरीच उदाहरणं आहेत. शेवटचं उदाहरण देतो. पण मायापूरमध्ये पंकज आंग्रिपू आणि जननिवास प्रभुपादांचे एक वरिष्ठ शिष्य, त्यांना सांगितलेलं तुम्ही इथे राहून राधा माधवांची पुजारी सेवा करा. ते अनेक वर्षापासून तीच सेवा करत आहेत.
आणि एक वेळेला ते एकदा कुठेतरी बाहेर देशात गेले, तिकडे गौरांग प्रभू होते आणि गौरांग प्रभू त्यांना सांगितलं की संध्याकाळी एक ठिकाणी कार्यक्रम आहे, तुम्ही माझ्याबरोबर याल का? हा चला. ते फार मोठे प्रवचनकार वगैरे नाही, पण आता गौरांग प्रभू म्हणले चला तर जाऊया. गेले ते जानेवारी होते का 15 जानेवारी माहिती नाही मला, पण त्यांच्या दोघांपैकी जुळे भाऊ आहेत ते तिथे होते. त्या प्रोग्रामला गेले आणि त्या एका घरामध्ये संध्याकाळचा प्रसाद होता, प्रसाद घेण्यासाठी बसले. तर ते घरातले जे भक्त आहेत ते म्हणतात, गौरांग तुमचे प्रवचन आम्ही भरपूर ऐकलेत, तुमचे युट्यूबला हे आहे, इतकं हे आहे, लाईक्स एवढे आम्ही फार ऐकतो, असं सगळं आहे. मग गौरांग या जान्यवास प्रभूंची ओळख होते, हे जान्यवास प्रभू आहे, हे प्रभुपादांचे शिष्य आहेत, हे मायापूरमध्ये सेवा करतात होते. तेव्हा ती भक्त म्हणतात, त्यांना विचारतात, अच्छा बरं तुम्ही काय करता? ते म्हणतात मी पुजारी सेवा करतो. आणि ते म्हणले की मग याच्या आधी तुम्ही ज्या प्रभुपादांच्या होता, ज्या सुरुवातीच्या काळात तुम्ही इस्कॉन मध्ये आला तेव्हा तुम्ही काय सेवा करत होता? तर ज्ञानेश्वर म्हणले पुजारी सेवा करतो. हा, ते म्हणले आता जवळजवळ एक 35 वर्ष झाले त्यांना. ते म्हणले 35 वर्ष, त्याच्या आधी पण पुजारी सेवा करतो, आता पण तीच सेवा, काही प्रगती काही दिसत नाही. त्यावेळेला ते म्हणाले त्यावेळेची पुजारी सेवा यावेळेची पुजारी सेवा यात फरक आहे मोठा. तीच सेवा करून करून त्याच्यामध्ये काय आलं, सातत्य आणि प्रेम होतून काय झालं, त्याच्यात एक क्वालिटी आहे. आणि आज पाहू शकतो त्यांची उदाहरणं दिली जातात. अतिशय सुंदर ही सेवा त्यांनी केली. आज तिकडे त्यांचे पुजारी म्हणून त्यांचं एक एक शब्द म्हणजे असे झेलत आहे. तर म्हणून फार मोठी काही गोष्ट करायची विचार करण्यापेक्षा जे दिलंय ते अतिशय प्रामाणिकपणे, सातत्याने, प्रेमाने जेव्हा आपण करू, तीच गोष्ट भगवंतांना, गौरनिताईंना, प्रभुपादांना आवडेल. तर म्हणून प्रभुपादांचे जेवढे काही शिष्य बघा, ज्या ज्या कोणी जी आज्ञा दिली ती आज्ञा त्यांनी जीवन मरणपर्यंत ती करत राहील. आणि त्यामुळे आज ते आपल्यासाठी पूजनीय आहे. तर म्हणून आपल्याला पण जास्त काही करायची गरज नाही, PhD करायची नाही. आपल्याला जी दिलेली ABCD आहे तीच ABCD करत राहायची. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न वगैरे असेल, कुणाला काही प्रश्न वगैरे आहेत तर वेळ संपला. ओके, वेळ संपलेला आहे. नंतर श्रीमद भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय.